नमस्कार. आज आपण बँक निफ्टी आणि येत्या काळामध्ये एक दोन होल्डिंगसाठी स्टॉक पाहणार आहोत. आपण पाहत आहोत की शेअर बाजार दिवसेंदिवस हाय लावत चाललेला आहे. त्याचबरोबर मार्केटमधले चांगले स्टॉकही खूप रिटर्न देत आहेत. जर तुम्ही पाठीमागील काही व्हिडिओ पाहिले असते, आपण एक व्हिडिओ बनवला होता, सोने चांदी काय करू शकते किंवा स्वस्त होणार का. तर लक्षात घ्या, त्यावेळेस आपण चांदीचे किंवा सिल्वरचे टार्गेट हे 1,00,000 रुपये दिलेले होते. सिल्वरने लगभग 95 ते 96 हजार रुपयाचा हाय मारलेला आहे. मागील 2 ते 4 महिन्यामध्ये सिल्वर लगभग 25 ते 30 हजाराची मुवमेंट दिलेली आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सिल्वर बीच सुद्धा SIP मध्ये दिलेलं होतं. 65 लॉंग टर्मसाठी आपण 40-50 रुपयापासून दिलेले आणि पाठीमागल्या काळामध्ये असं 65 रुपयांनी दिलेलं होतं. लगभग त्यानं 10-20% वरती रिटर्न दिलेले आहेत. रेल्वेचे चांगले स्टॉक, रेल्वेचे आपण सर्व स्टॉक रडारवर ठेवा म्हणून सांगितलं होतं. त्यानंतर PUC स्टॉक, काल परवा आपण 2 स्टॉक दिलेले होते, लक्षात ठेवा. बजाज फायनान्स एक स्टॉक आपण या कंडिशनला या ठिकाणी दिलेला होता. बजाज फायनान्सनं सुद्धा चांगला मुवमेंट केलेला आहे, जवळपास 200 पॉईंटचा मुवमेंट केलेला आहे. अजून लक्ष ठेवा. आणि नोकरी स्टॉकसुद्धा ऑल टाईम हायवरती येऊन थांबलेला आहे. हे आपण पाठीमागल्या काळामध्ये दिलेले काही स्टॉक होते. तर आपल्याला सेम तोच व्ह्यू बघायचा आहे की मार्केटमध्ये सध्याला काय होऊ शकतं. आणि 1 ते 2 स्टॉक आहेत. निफ्टी. ओके, जर आपण मंथली चार्ट पाहिला, लक्षात ठेवा, तर आपल्याला असं दिसतंय की निफ्टीनं जो मागील 4 ते 5 मंथापासून लगभग या ठिकाणापासून 1/12 कंटिन्यूस अप ट्रेंड धरलेला आहे. आणि जे निफ्टीनं टार्गेट ठेवलेलं होतं 23,000चं इलेक्शनपर्यंत, ते लगभग डन केलेलं आहे, लक्षात घ्या. आणि एक गोष्ट अजून विचार करण्याजोगी आहे की निफ्टी हा जो ट्रेंड लावलेला आहे, आपण याच ट्रेंडला रेजिस्टन्स फॉलो करते किंवा सपोर्ट फॉलो करते. चेक करा, प्रत्येक ट्रेंड हा आता बाउन्स होता, रेजिस्टन्स फेस केला, या ठिकाणी आला, अगेन सपोर्ट फॉलो केला, इथपर्यंत, रेजिस्टन्स रेजिस्टन्स, या कॅन्डलमध्ये देखील सपोर्ट फॉलो करून मार्केट अप केलेले आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा, निफ्टी ह्या ट्रेंडमध्ये चालू आहे. जोपर्यंत या ट्रेंडच्या बाहेर होत नाही किंवा ट्रेंडच्या आउट जात नाही, तोपर्यंत तुम्हाला लॉंग टर्म मोठे टार्गेट भेटणार नाही. 24-25 हजारापर्यंतचे अपसाईडचे. त्याचा जो व्ह्यू आहे किंवा सध्याला जो मार्केट चालू आहे, ती या डायरेक्शनमध्ये आहे. डाऊनमध्ये पण 22,000 ब्रेक केल्याशिवाय फॉल नाही, अपमध्येही ट्रेंड ब्रेक केल्याशिवाय फॉल नाही. निफ्टी अशा पद्धतीने चालू आहे. दुसरी गोष्ट, बँक निफ्टी सुद्धा याच पद्धतीने चालू आहे, लक्षात ठेवा. चेक, डेला परफेक्ट रेट आहे. परफेक्ट बाउन्स पॉसिबल आहे. हा जो बाउन्स आहे 50,000 ते 51,000पर्यंत असू शकतो. त्यामुळं निफ्टी, बँक निफ्टी सध्याचा जो ट्रेंड आहे, डिपला बाय करण्याचा आहे. बाय ऑन डिप्सचा ट्रेंड आहे सध्या, लक्षात घ्या. जोपर्यंत या ट्रेंडला टच करत नाही, या ट्रेंडहून रेजिस्टन्स किंवा मग त्यानंतर सेल ऑन राईजचा मूव सुरू होईल. प्रत्येक आपला तुम्ही सेल करू शकता. कुठपर्यंतही या ट्रेंडच्या बाहेर निघला असेल तर बाईंगच बनणार आहे. ट्रेंडमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत एकदा रेजिस्टन्स फेस केल्यानंतर सेल ऑन राईजचा मुवमेंट बनणार. आता सध्याला जर बघितलं गेलं तर मार्केटला बाय ऑन डिपचा मुवमेंट आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, ओके, सध्याला हे मार्केट एक नॉर्मल रेजिस्टन्सला येऊन थांबलेलं आहे. हा
क्रॉस केल्यानंतर तुम्हाला 49,600 ते 50,000पर्यंतचं टार्गेट बघायला मिळू शकतं. ओके, आपला मेन व्हिडिओ होता आज. 1-2 स्टॉक आपण फाइंड केलेले. याआधी त्या स्टॉकवर व्हिडिओ बनवलेले, त्यांना चांगले टार्गेट दिलेले. आगीन ते स्टॉक करेक्शन झालेले, म्हणून आपण त्या स्टॉकवर राडारवर ठेवणार आहे किंवा तुम्ही पाहू शकता. चेक पहिला स्टॉक. या स्टॉकनं काय केले लक्षात घ्या. हा जो त्याचा रेजिस्टन्स आहे ट्रेंडचा, तो फॉलो केला आहे. त्या ट्रेंडच्या रेजिस्टन्सवरनं डाऊन आलेला स्टॉक आहे. चेक परफेक्टली काय केलंय त्यानं, त्याचा जो हा रेजिस्टन्स होता ट्रेंडचा, त्या रेजिस्टन्सवरून फॉलो डाऊन आलेला. आता आपल्याला काय करायचं आहे, वेट करायचं आहे या रेंजचा 110, 115 किंवा 120 पर्यंत. या रेंजमध्ये बाईंग करायचा. मला जो चार्टवर व्ह्यू दिसत आहे तो अशा पद्धतीचा दिसत आहे. याचे तुम्ही बाईंगमध्ये जसं लोला भेटल, एक 95चा टॉप लॉस ठेवू शकता, 100 पर्यंत ॲव्हरेज करू शकता आणि 110, 115ला बाईंग करू शकता. टार्गेट असतील तुमचे लक्षात घ्या 125, 135, 145, 155, 175 ते 185 पर्यंत. आता तुम्ही म्हणताल हे टार्गेट लगेच 1 मंथमध्ये होतील किंवा नाही, असं नाही. तर तुम्हाला यासाठी 2-3 महिन्याचा वेट करावं लागेल. आणि लक्षात ठेवा, या गोष्टी मार्केटला फॉलो करतात, मार्केट बरोबर राहतात. जर बाय चान्स वोटिंग झाल्यानंतर मार्केटला करेक्शन आलं तर स्टॉकमध्ये देखील करेक्शन बघायला भेटणार आहे. निफ्टी काय असा स्वतः एखादा स्टॉक नाही की तो वरती चालला आहे. निफ्टी या सर्व स्टॉकच्या जीवावरती चाललेला आहे. त्यामुळे निफ्टी पडला, बँक निफ्टी पडला, बँकेमध्ये करेक्शन येणार आहे. निफ्टी पडला, स्टॉकमध्ये करेक्शन येणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, हे जे सर्व स्टॉक असतात, निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, जो तुमचे इंडेक्सचा असतील त्या इंडेक्सवरती डिपेंड असतात. तो इंडेक्स पडल्यानंतर हे स्टॉक सुद्धा पडणार आहे. त्यामुळे एक लक्षात घ्यायचं की या सर्व गोष्टी इंडेक्सला धरून दिलेल्या असतात. आणि सध्याला जर बघितलं आपण तर आपल्या भारतामध्ये वोटिंगचा एक महत्त्वपूर्ण रिझल्ट 4 तारखेला येणार आहे. त्यावर सर्व असं नाही की समजा एखादी पार्टी पडली तर मार्केट सगळंच डाऊनच जाईल किंवा खूप फॉल देईल किंवा खूप मोठी रॅली देईल, असं नसतं. लक्षात ठेवा, मी लगभग 2-3 इलेक्शनचे रिझल्ट पाहिलेले आहेत. अमेरिकेचे जेव्हा पहिल्यांदा बराक ओबामा प्रेसिडेंट होते त्यानंतर जे चेंज झाले, सेम असंच बोललं जात होतं की जर पडले तर मार्केट पडेल चढल. त्यानंतर आत्ता पाठीमागल्या काळामध्ये सेम त्यांचे प्रेसिडेंट चेंज झाले, मार्केटवर काही इफेक्ट झाला का? नाही. पडल म्हणत होते, नाही. त्यांचा डाव जोन्स अप गेला. सेम आपल्यामध्ये जर कुणाचं सरकार पडलं तर काय होऊ शकतं, जास्तीत जास्त 1-2 मंथ मार्केट इफेक्ट दाखवू शकतं, करेक्शन करू शकतं. परंतु हां, तुम्ही असं म्हणाल की डायरेक्टली 50%चा फॉल येईल आणि मार्केट खराबच होईल, बिलकुल नाही. जो मार्केट दिसत आहे तो 2035 पर्यंत आपली फक्त आणि फक्त अपसाईडची रॅली दिसत आहे. हां, नॉर्मल छोटे मोठे करेक्शन येतील जातील, ते तर वेव असतात, येतात जातात. परंतु होल्डिंगमध्ये चांगले पैसा बनण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं मार्केटमध्ये बाईंग सेलिंग करताना संयमानं करायचे. जर आपल्याला 10 लाख रुपये लावायचे असतील तर एकसोबत 10 लाख रुपयाची कधीच बाईंग करायची नाही. पहिल्यांदा 2 लाखाची करा. जर स्टॉक अप गेला तर काय होईल, 2 लाख रुपयावर तर प्रॉफिट होईल. परंतु 10 लाख रुपयाची बाईंग केली आणि स्टॉक डाऊन आला, ॲव्हरेजलाही पैसा राहत नाही, मग आपल्याला मोठा लॉस दिसायला लागतो, मग आपण घाबरून जातो. म्हणून शेअर मार्केटमध्ये हमेशा हातचा राखून बाईंग करायची. आणि मार्केटमध्ये हमेशा लक्षात ठेवायचं की प्रत्येक शेअरचा दिवस येत असतो आणि जेव्हा त्या शेअरचा दिवस येतो ना, मग लक्षात घ्या काय होतं. तुम्हालाही माहिती, सामान्य हे आपल्याही लाईफमध्ये जेव्हा आपले दिवस येतात तेव्हा आपण कुणालाही गिनीत नाही. सेम शेअर मार्केटमध्ये तसंच असतं. जेव्हा एखादा स्टॉक चालायला लागतो लगेच त्यात आउट व्हायचं नाही, त्याचा आताशी चांगला समय सुरू झालेला असतो. म्हणून लक्षात घ्या, या स्टॉकचे समय सुरू झाले. आता जर तुम्ही बघितलं तर हा एक ट्रेंडचा रेजिस्टन्स आहे, खूप मोठा हा एक रेजिस्टन्स आहे, तोच त्यानं फॉलो केलेला आहे. हा मंथचा चार्ट आहे. त्यामुळं
तुम्ही म्हणताल की क्रॅक केला होता किंवा ब्रेकआउट दिलं तर लक्षात ठेवा सर, मंथचा ब्रेकआउट कमीत कमी 15 दिवस तरी आउट राहायला पाहिजे, तेव्हा त्याला आपण ब्रेकआउट म्हणतो. हा ब्रेकआउट झालेला नाही आणि हा जो फॉल आलेला आहे, मी असं सांगू शकतो की हा फॉल फक्त आणि फक्त लोकांना फसवण्यासाठी आलेला असू शकतो. हां, जर 95-90च्या खाली हा 10-15 दिवस होल्ड होत असेल तर लक्षात घ्या, तेव्हा टेन्शन आहे. परंतु हा स्टॉक तुम्ही 100-110 पर्यंत परफेक्टली बाईंग करू शकता, 95चा टॉप लॉस लावू शकता. आणि शेअर बाजारामध्ये कुठलीही गोष्ट घेताना टॉप लॉस फॉलोच करा, तुमचे जे मोठे नुकसान होणार आहेत ते टळले जातात. ओके, हा एक स्टॉक आहे. त्यानंतर दुसरा स्टॉक आहे इको बँक. हा स्टॉक देखील आपण खूप आधी दिलेला आहे, लक्षात ठेवा. लगभग आपण 2 वेळेस दिलेला आहे, एकदा 16च्या आसपास दिलेला होता आणि एकदा हा 30-32च्या आसपास दिलेला आहे. त्यानंतर त्यानं दोन्ही वेळेस 100% गेलेला आहे. आणि सेम मी जी गोष्ट सांगितली ना तुम्हाला, रेजिस्टन्स, तो ट्रेंडचा रेजिस्टन्स फेस करून आताही डाऊन आलेला आहे. येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. याही स्टॉकमध्ये हा जसा डीप भेटला होता, जर डीप भेटला 45-42 एवढा तर भेटणार नाही, जर भेटला तर बिंदास बाय करा. सेम जे रेजिस्टन्सचे टार्गेट आहेत 70पर्यंत तुम्हाला भेटू शकतं. सेम अगेन मी हीच गोष्ट रिपीट करेल, सेम PUC स्टॉकचे किंवा जो ट्रेंड आहे हा अप ट्रेंड आहे, लक्षात घ्या. बाय ऑन डिपची रणनीती त्यात ठेवू शकता. 4 तारखेला जेही रिझल्ट असतात त्यावर मेजर इफेक्ट होईल. हां, परंतु मी मगाही सांगितलं की म्हणजे असं काय नाही की PUC बँक सगळ्या वायात जाताल आणि खराबच होतील. लक्षात ठेवा, देशात कुठलीही पार्टी येऊ, देशाचा विकास होणार आहे का तर होणार आहे. त्यामुळं देशाचा विकास हा तुम्ही आम्ही मिळून करत असतो. त्यामुळे कुठली पार्टी आली काय आणि गेली काय एवढा मेजर इफेक्ट होणार नाही. की कुणी व्हिडिओ बनवतं की खूपच फॉल येईल, खूपच मुवमेंट येईल, असं काही नसतं. एक तो तात्पुरता एक जो बी असतो तो व्ह्यू असतो. त्यानंतर मार्केट एवढा कोरोनामध्ये नंतर मार्केटनं डबल टिबल मुवमेंट केली, त्या एवढा तर कुठला जगात आतापर्यंत असं करेक्शन बनणार नाही कोरोनात जसं बनलं होतं. प्रत्येक मार्केट हे लोअर सर्किटला होतं जगातलं, असं तर एवढा इफेक्ट होणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, शेअर बाजारामध्ये पैसा इन्व्हेस्टमेंट करताना एका पिरियड पुरता न विचार करता मोठा विचार करा. की आपण जर एखादी गोष्ट घेतली 5 महिने 6 महिने थांबण्याची हिंमत आहे का? काय तुम्ही करता, स्विंग स्टॉकमध्ये खूप लोक, स्विंग स्टॉक कुणाला जमतात तर ज्या व्यक्तीनं स्विंग स्टॉकमध्ये खूप दिवसाच काम केलेले, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष, तेव्हा ते 15-20% मंथमध्ये रिटर्न काढतात. परंतु आपण 2 दिवसात आलेलो असतो मार्केटमध्ये आणि लगेच 15-20% अपेक्षा ठेवू नका. एंट्रामध्ये डेट सोडूनच द्या. त्यामुळे लक्षात ठेवा, जेही स्टॉक घेतात हे ॲटलीस्ट 4-4 5-5 महिन्याच्या होल्डिंगच्या विचारानं घ्या. आणि सर तुम्हाला 6 मंथमध्ये 5 मंथमध्ये 30-40% रिटर्न भेटलं ना, खूप मोठी गोष्ट आहे ती. 5-10% मंथली आज जगात कोणीही रिटर्न देत नाही, ते सावकाराच रिटर्न आल्याप्रमाणे. त्यामुळं मोठा विचार करा आणि चांगल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. स्टॉक आपण जे दिलेले स्टॉक आहेत बँक निफ्टीबद्दलचे आपण जे व्ह्यू देतो किंवा आतापर्यंत जे स्टॉकचे व्ह्यू दिलेले होते, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल नक्की कमेंट करून सांगत जा. नवीन कुठले स्टॉक किंवा तुम्हाला कशाबद्दल स्टडी करायला आवडेल तसे आपण व्हिडिओ बनवून टाकत जाऊ. बाकीचे जेही व्हिडिओ दिलेले ते व्यवस्थित नीट पाहत जा, कारण की मी व्हिडिओमध्ये मॅक्सिमम तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो. टार्गेट वगैरे देणं हे ते माझं कामच नाही. ते तुम्ही कुणाची सर्व्हिस घेऊन बी करू शकता, परंतु का जाणार आहे त्याचे पाठीमागले रिझन काय, तिथनं का पडला हे सांगण्याचा मी मॅक्सिमम प्रयत्न करत असतो. आणि जे लावलेले टार्गेट आहेत हे या स्टॉकचे टार्गेट असतील. बाय ऑन डिप्समध्ये फॉलो करा. थँक्यू.